ठीक आहे, याचं काय आता मध्ये कट केला. काय जिग्या? अगं तुझ्या बंगल्याच्या खालची उभा ये लवकर. काय तू कशाला आलायस आता इथे? हे बघ जिग्या, माझ्या प्रिलिम्स चालू आहेत, मला अभ्यास करू दे. अरे तुझ्या प्रिलिम मुळे यशची काय वाट लागली ना ते येऊन बघ जरा. काय झालंय? अगं यश चक्कर येऊन पडला ग. व्हॉट? कसा? पण तू कसा कसा करत बसणार आहेस का खालती येणार आहेस? नाही नाही, नको नको येऊ नको तू, आम्हीच त्याला हॉस्पिटल मध्ये नेतो. हा तू बस घरी. हा हॉस्पिटल? जिग्या वेट, मी आलेच. हा हा ये ये लवकर ये लवकर ये. मी 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 बंगल्याच्या बाहेर आहे. ये लवकर. प्लीज झोप नाही प्लीज. तू काय डोक्यावर पडलास का रे आम्ही? अरे हवं तर तसं समज, पण तू यार झोप नाही. नाही यार, मी नाही झोपणार आहे. तुझा वरचा मजला रिकाम आहे का? अरे हवं तर ते पण समज, तुझ्या पाया पडतो. सॉरी सॉरी सॉरी, पाया पडतो पण झोप नाही. नाही यार आम्ही काय फालतूगिरी. मी नाही फालतूगिरी. फालतूगिरी त्या जिग्याने केली आणि ती ऑलरेडी झाली आहे. ते सोनाली कधी पण येईल इकडे, तू झोप. नाही यार प्लीज. अरे सेलिब्रिटी आहे रे मी. अरे मग काय सेलिब्रिटी झोपत नाहीत का? अरे आम्हाला वहिनी पाहिजे यार. काय वहिनीचं घेऊन बसलं, माझे कपडे खराब होतील. घरी काय सांगू मी? अरे कपड्यांचं बघू ना नंतर, तू झोप ना प्लीज प्लीज. मी झोपणार नाहीये. काय झोपणार आहे? नाही. पाय जातो. नको नको नको. झोपलो. यश, मी तुझी सगळी नाटकं माझ्या डोळ्यांनी बघितले. बास कर ही फालतूगिरी. अमय, मी जाते. उठो. सोनाली ऐक ना प्लीज. यश, तू अजूनही हे फालतू फंडे ट्राय करतोयस? एका मुलीचं मन कळत नाहीये का तुला? तुझ्या अशा या फालतू आयडियाज ना माझी नव्हती ती आयडिया, जिग्याची होती खरंच. पण इम्प्लिमेंट तर तूच केलीस ना. इट्स पथेटिक यश. तुझ्यासाठी मी माझा अभ्यास सोडून आले. मला जर का एक्झाम मध्ये कमी मार्क्स मिळाले ना, तर त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील. आणि आता बास झालं यश, मला यापुढे काहीही ऐकायचं नाहीये आणि तुझं तोंडही बघायचं नाही. बाजूला हो, मला जाऊ दे. नाही. सोनाली ऐक ना. सोनाली. सोनाली. जिग्या, मी तुझा जीव घेणार आता. जिग्या थांब. हरभऱ्यात कशी माती खातो. थांब जिग्या, थांब. ब्रो, एवढा अपसेट का झालास तू? सोनाली चिडली आहे माझ्यावर. अरे तेवढंच ना, तू नको टेन्शन घेऊस. तेवढंच ना काय? तेवढंच ना, ती माझ्याशी बोलणार नाही म्हणाली. ब्रो प्लीज, ती एवढ्या टोकाला नाही जाणार. हाऊ कॅन यू बी सो कॉन्फिडेंट? ब्रो, ती आत्ता ओळखते का तुला? आणि तिला तुझा स्वभाव माहितीये की तू असं वेड्यासारखं नाही वागणार. आणि तिला हे पण माहिती की हे सगळं प्लॅनिंग जिग्या दादाचं होतं. जिग्या एक नंबरचा मूर्ख आहे. मी त्याला सांगितलं होतं की मी हे सगळं देवळात जातोय, प्रदक्षिणा घालतोय, हे सगळं तिला दाखवण्यासाठी नाहीये. नाही ब्रो, हे तिलाही आवडलं होतं आणि म्हणूनच आत्ता रात्री तुम्ही हा गोंधळ घातल्यावरती चिडली. एक मिनिट, तिला कसं कळलं की मी देवळात गेलोय? प्रदक्षिणा घालताना तुला डिस्टर्बन्स नको म्हणून तूच ठेवून गेला होतास ना फोन घरात. तेव्हा तिचा फोन आला होता आणि मी उचलला फोन तिचा. तू सांगितलंस तिला? हो. रागावलास तू ब्रो? थँक्यू सो मच. तू सगळ्यात कूलेस्ट आणि सगळ्यात क्यूटेस्ट बहीणस. तू सांग तुला काय हवंय, मी सगळं देईन तुला. ठीक आहे, तुझा मोबाईल देशील मला वापरायला कधी कधी? अरे तुमने दिल मांग लिया होता, वो भी दे देते.
ए नौटंकी, दिल तर ऑलरेडी सोनालीकडे. मला ना फक्त तुझा मोबाईल दे वापरायला. आणि मी कधी कधीच मागते ना. दे. एक मिनिट, तू सोनालीला पटवशील माझ्यासाठी? अजिबात नाही. ठेव तुझा फोन तुझ्याकडे. आणि ब्रो प्लीज डोंट बी स्टुपिड. तिला ऑलरेडी एक्झामचं खूप टेन्शन आहे. तू अजून टेन्शन नको देऊस तिला. आणि जमले ना तर सपोर्ट कर तिला. मला तर कधीच अभ्यासात सपोर्ट नाही करत, पण तिला तरी कर. ब्रो ब्रो थँक्यू. बाप्पा, पेपरचा सगळा अभ्यास झालाय माझा, पण तरी खूप टेन्शन आलंय. बाप्पा प्लीज मला सगळं आठवू दे. तू हेल्प करशील ना माझी? सोनू, टेन्शन आलंय का? हो ताई. सोनू, यशला भेटलीस ना की सगळं टेन्शन निघून जाईल तुझं. सोडायला येतोय ना तो तुला? नाही, मी त्याला सांगितलंय माझ्याशी बोलू नकोस म्हणून. आता तू त्याच्या अशा परीक्षा घ्यायला लागलीस तर असंच होणार आहे ना. बरं, त्या परीक्षेच्या पेपरचा असं काही सेट पॅटर्न पण नाहीये की तो पेपर देऊन बिचारा पास होईल. तुला कळत नाहीये का तो किती जेन्युअनली ट्राय करतोय तुझ्यासाठी? काल त्याने बाप्पाला 1000 प्रदक्षिणा घातल्या माझ्यासाठी. किती क्यूट. सोनू, अगं अजून काय करायला हवं त्याने तुझ्यासाठी? सोनू, आता हा राग सोड ना. आणि मेन म्हणजे ना हट्टीपणा सोड. आणि हो म्हण त्याला. अजिबात नाही ताई. जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत मी त्याला हो म्हणणार नाही. सोनू, आता टू मच होतंय तुझं. मग त्याने काल चक्कर येऊन पडण्याचं नाटक का केलं असेल? कारण हेच की नेमकं प्रूफ करायचं म्हणजे काय करायचं त्याला कळतच नाहीये. मग मला अजिबात नाही आवडत मूर्ख मुलं. मग सरळ नाही म्हण त्याला आणि बाजूला हो. कशाला उगाच लटकवतेस त्याला? आणि तूही उगाच आशेवर राहतेस. तसेही तुला काय त्याचे प्रयत्न आवडतच नाहीत ना? अजिबात आवडत नाही असं काही नाहीये. काय काय गोष्टी खरंच चांगल्या करतो. ताई, मला उशीर होतोय, मी जाते. बाय बाय. सोनू, ऑल द बेस्ट. थँक्यू. या मुलीला बुद्धी दे. हाय, हॅलो. सॉरी आनंद, मी आता फोन केला, पण ऍक्च्युली शेट्टीचा फोन आला होता. तू येत नाहीस म्हणून तो चिडलाय. आणि त्याचं म्हणणं असं आहे की कितीतरी कस्टमर आपल्या दोघांचं गाणं ऐकण्यासाठी म्हणून येतात. तुला माहिती आहे सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे? हो, पण काहीतरी सोल्युशन काढावंच लागेल ना. त्याला नाराज करून नाही चालणार. आणि तुझे पैसे पण अडकलेत ना. नाही, जाऊ दे ते पैसे. उद्या अश्विनीने हिशोब मागितला की एवढ्या दिवसांचे ओव्हरटाईमचे पैसे कुठे आहेत, तर काय सांगणार आहेस? माझं आयुष्य ना इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय. आनंद, थोडे दिवस तरी ये ना. तुझ्या एवढा चांगला सिंगर शेट्टीला मिळाला ना की मग सोड. आणि पैसे नको सोडूस, कारण अश्विनीला संशय येण्याचे जास्ती चान्सेस आहेत. हा, बघू, विचार करतो मी. बाय. काय म्हणते तू? जरा ते घेऊन येते मी दही. आई, तसं पाहायला गेलं तर केसचा पहिला दिवस आज आहे. आई, आशीर्वाद दे ना मला. अरे, आमच्या दोघांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी. शिरीष, तुझी बाजू खऱ्याची आहे आणि विजय नेहमी खऱ्याचा होतो. दे, घ्या. नीट जा, काळजी घ्या आणि काय होईल ते मला लगेच कळवा. हो. येतो आई. येतो रमा. येतो रे आनंद. हा? म्हटलं येतो मी.
कळव काय होतं ते. सोनाली ताई चला. तू तू इथे काय करतोयस? सोडायला आला होतास ना, मग आता घेऊन जायला कशाला आलायस? माझं मला एकटीला जाता येत, कळलं ना? मला सरकारांनी सांगितलंय तुम्हाला कॉलेजमध्ये घेऊन जायचं आणि कॉलेजमधून घरी घेऊन यायचं. त्यामुळे मी तुम्हाला कॉलेजमध्ये सोडायला येणार आणि घरी घेऊन जायला पण येणार. चला मी रिक्षा बघतो. हा बोल. काका ऐक ना, ते मॉन्टी आलाय सोनालीला पिक करायला. तू त्याला फोन कर आणि तुझ्या इथे बोलू शकेल. मी नाही. काय रे काका, कर ना, असं काय करतो? यश तुला वेळ लागलाय का? अरे सरकारनं जर का समजलं ना तर मी तर मेलोच, पण तू आणि सोनाली सुद्धा. हे सगळं सोनालीनेच सांगितलंय करायला. ती म्हणाली की ती सगळं हँडल करेल. फक्त तू एक काम कर, तू मॉन्टीला जे रिझन सांगशील ते जेन्युइन वाटलं पाहिजे. काका हा बोलू नको, तू कामाला लाग लगेच. चल बाय. थँक्स थँक्स थँक्स. ऐकू बरं होणार आहे. सोनाली ताई चला ना. अहो खूप कामं पेंडिंग येतो. चला काय चला, मला श्रिया भेटली नाहीये. मला कळायला नको तिचा पेपर कसा गेला. थांब. लागतच नाहीये. लवकर सोनाली ताई. हॅलो बोला रिजबूट. हा मॉन्टी, तुला सरकारने आमच्या चाळीत येऊन चाळीचं इन्स्पेक्शन करायला सांगितलं होतं ना? कधी? आताच नाही का, गणपतीच्या वेळी. तू आलाच नाहीस. चाळीत बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत रे, जरा येऊन बघ ना. आत्ता? ठीक आहे बघ बाबा. तू जर सरकारने विचारलं की इतक्या महिन्यात तू का आला नाहीस तर मग आता. हा आलो. ठेव फोन. हा ये. सोनाली ताई तुम्ही प्लीज एकट्याच घरी जा. हा आणि हो घरीच जा. का? तू नेणार होतास ना मला? अहो सोनाली ताई एक काम केव्हापासून पेंडिंग आहे, ते करायला मला जावं लागेल. पण प्लीज सरकारनं सांगू नका. पण पप्पांनी विचारलं मला तू एकटी का आलीस, तर मी काय सांगणार आहे? अरे हो हा तर प्रॉब्लेमच आहे. आता काय करायचं? तू नको टेन्शन घेऊ, मी बघते काय ते. हा पण तुम्ही जाल ना घरी? हो. आणि सरकारांना नाही सांगणार. जा तू. मी सांगेन की तू घराबाहेर सोडलंस. ओके जा. मग पळवलं की नाही त्याला तुझ्यासाठी? काय सांगितलंस तू त्याला? किती टेन्शन मध्ये आला होता तो. काही नाही केलं मी माझ्या लेवलवर मॅनेज. हर दर्द की दवा है अपने पास. म्हणूनच दर्द असल्याचं फालतू नाटक केलंस ना? आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण ती आयडिया जिग्याची होती. मी त्याला सांगत होतो की असं नको करायला. तू ना बोलूच नकोस माझ्याशी. अगं ट्रस्ट मी सोनाली. त्यांनी मला बाबांना फोन करायची धमकी दिली म्हणून मी त्याचं ऐकलं, नाही तर कशाला ऐकलं असतं. ओके फाईन फाईन, आय एम सॉरी. यश अरे काय करतोयस तू? हे लोक बघतील. पण कॉलेज प्रिमाइसेस मध्ये आहोत. हा फालतूपणा बंद करा. तू प्रॉमिस कर की तू रागवणार नाहीस. नाही रागवणार. गुड. हसत काय बसलायस? चल लेट्स गो. इथे का आणलंयस मला?
पुस्तक द्यायला लागलं. उगाच थापा मारू नकोस हा. काही पुस्तक वगैरे नाही. मला लेट होतोय, मी जाते. आलीस कशाला? मग आलीस कशाला? म्हणजे तुला माहिती होतं ना मी तुला चाळीत आणतोय ते. मग मी तुला चाळीत आणत असतानाच तू का नाही थांबवलंस? ते मी माझं तुलाही इथे यायचं होतं माझ्या बरोबर. सोनाली खरं सांग, तुला आवडतं ना माझ्या सोबत असणं? यश उगाच काहीतरी बोलू नकोस हा. सोनाली खरं सांग, आवडतो ना मी तुला? प्रेम करतेस ना माझ्यावर? पण तू माझ्यावर प्रेम करतोस का हा प्रश्न. प्रूफ कर, मग बोलू आपण. जाऊ देत मला. मॉन्टी काका, पण अगं आता ते येईपर्यंत असंच भांडूया आपण. चल. कसली खतरनाक बाईक चालवतोस रे तू. तिकडे तिकडे ते बघ ते बघ. ही लोक तर इथेच थांबलेत. मी जाते. कुठे जाते तू? इकडे इथे या या. बघ, ही वर्षानुवर्ष जुनी झालेली पाईपलाईन. म्हणजे चाळ जेव्हा बांधली ना तेव्हापासून ही पाईपलाईन आहे. हे बघा, काही घडलेलं नाही तेव्हापासून या पाईपलाईनचं, काही नाही. आणि हे कोणी बदलायचं हो? हे दाखवायला बोलवलं मला. अर्जंट काम आहे म्हणत महत्वाचं काम सोडून आलो हे बंद पडलेले नळ बघायला. हो, असं काय करता हो मोंटी साहेब? आमच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी नसेल हो, तुम्ही मोठी माणसं. हो, सरकारचे पीए आहात तुम्ही. सरकारचं पीए होणं काय खायची गोष्ट आहे? बरं, तुम्हाला सांगू का, सरकारचं तुमच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. आता मला सांगा, मोठं कोण, सरकार तुम्ही? मी. त्या गाढवाला हाकल. ए, डोळा कोणाला मारतोस? डोळा मारत नाही, फडफडतोय सकाळपासनं. मला वाटलं की काहीतरी चांगलं होणार, काही घडेच ना. हे बघा, अजून फडफडतोय. म्हणून मग काहीतरी चांगलं घडवण्यासाठी तुम्हाला बोलवलं. चला पुढे. अजून पुढे कुठे? अजून बरेच पाईप फोडायचे. आय मीन ते मेंटेनन्स ते. चला ना. यायलाच पाहिजे. आता आमच्यासारख्या पामरांकडे तुमच्याशिवाय कोण लक्ष देणार? कुठे राहतात पामर? पामर ना. चला दाखवतो. या. वाचलो बाबा. हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे होतंय. बघ ना, तू वेळच देत नाहीस आजकाल मला. आता भांडायला सुद्धा वेळ नाहीये आपल्याकडे.
इथेही घेऊन आलीस तुझ्या बॉडीगार्डला. ए हॅलो, मी नाही घेऊन आले त्याला इथे, तूच आणलंय. मग आता काय जाताना पण एकत्र जाणार का? शट यहाँ काय छुपे हो? तू जाणं तुझं काम कर ना. चल त्याच्याकडे लक्ष काय नको छुपे हो यहाँ? देऊ. चल, चल, चल. अरे ओ यश, आता खूप झाली लपाछुपी, मी जाते घरी. नको ना, नको ना जाऊस. मोंटी, पळ, 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 पळ. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.